नमस्कार. तर आपण आज साध्या ब्लाऊजचं जे पाठीमागचा भाग आहे तो पाठीमागचा भाग घेणार आहोत. वेळेच्या अभावी मी संपूर्ण कटिंग करून दाखवू शकत नाही. तरी पण मी आपल्याला पाठीमागचा भाग दाखवत आहे. तर हे बघा, तुम्ही हा आपला मागचा भाग आहे. जेवढी पाठ असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच वाढवायचं आहे. आधी तुम्हाला जुन्या ब्लाऊजवरून पाठ मोजून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंचाची वाढ करायची. हे बघा, इथं मी 1 इंचाची वाढ केलेली आहे. त्याच्यानंतर आपला जो हा मागचा टक्स असतो, तर तुम्हाला या ब्लाऊजचा इथं मध्य धरायचा आणि खालून 4 इंच आणि इकडे अर्धा इंच असा तुम्हाला हा एक टक्स द्यावा लागतो. इथपर्यंत लक्षात आलं? त्यानंतर गळा, तुमचा जेवढा गळा असेल इथं 2.25 गळा घ्यायचा. जर व्यक्ती जाड असेल तर तुमच्या गळ्यामध्ये 2, 2.5, 3 पर्यंत बदल होऊ शकतो. त्यानंतर हे आहे तुमचं शोल्डर, त्यानंतर हे आहे तुमचा मोंढा. शोल्डर जर तुमचं 5.25 आले असेल तर तुम्हाला मोंढा हा 5.5चा घ्यावा लागेल. आणि ज्यावेळेस तुमचं असं इथं चौकोनी भाग येतो त्यावेळेस त्याला असं गोला इथं तुम्हाला ह्याच्या मधात 1.5 इंचाचं अंतर. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे इथं तुम्हाला हे हे जे अंतर आहे हे तुम्हाला 1.5 इंच देणार आहे. बॅक साईडचं आहे. हे 1.5 इंचाचं माप आहे, बॅक साईडचं आहे. आणि हा गळा याच्या अशा प्रकारे आपला बॅक साईड तयार झालेली आहे. तर आता आपण समोरची फ्रंट साईड घेणार आहोत. तर फ्रंट साईडमध्ये फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे, की ज्यावेळेस तुम्ही हा बॅक साईड घेतलेली आहे तर त्याच्या समोर हा जे दिसतो का ह्याच्या समोर इथे तुम्हाला अर्धा इंच वाढवायचं आहे. तर बघा, इथे मी तुम्हाला अर्धा इंच वाढवला घेतलेला आहे, कारण की आपल्याला हुकपट्टी बटनपट्टीसाठी लागणार आहे. आपलं जसं शोल्डर आपण जसंच आहे तसंच मांडून घेणार आहे. आणि इथं फक्त तुम्हाला मोंढ्यामध्ये बदल करावा लागणार आहे. इथं तुम्ही 1.5 इंचाचा मोंढा घेतलेला आहे, इथं तुम्हाला त्याच्यामध्ये अर्धा इंच कमी करून घ्यायचा आहे. हे बघा, हे अर्धा इंच कमी केलेलं आहे आपण. आणि इथं जशी त्याला मार्जिन ठेवली होती तशीच इथे याला आपण 2 इंचाची मार्जिन ठेवलेली आहे. बाकी याच्यामध्ये दुसरा कुठलाही बदल राहणार नाही. त्यामध्ये हा जो टक्स आहे, तर इथून गळ्यापासून इथे 2.5 किंवा 3 तुमच्या हिशोबानुसार तुम्ही घ्यायचा. आणि हा जो डॉट्स आहे, आपल्या छातीचा जो डॉट्स प्रमाणे कुणाचा 10 येतो, कुणाचा 10.5, कुणाचा 9, तुमच्या मापाप्रमाणे. तर इथे तो तुमचा जो डॉट्स आला, त्या डॉट्सच्या नुसार खालून आणि इकडून 36 मापापर्यंत इथून तुम्हाला 4 इंचाचं मार्जिन घेऊन सुरुवातीला इथं लक्ष द्या. इथून तुम्हाला 4 इंचाचं माप माप घेऊन तुम्हाला 2, 2.5, 3 तुमच्या बॉडीच्या सिच्युएशननुसार तुम्हाला घ्यावं लागणार आहे. त्यानंतर हा जो आकार आहे, हा तुम्हाला थोडासा क्रॉस द्यावा लागणार आहे. खालून 1.5 इंच घेऊन, इथून खालून 1.5 इंच घ्यायचा. हा क्रॉस आकार राहणार आहे. त्याच्यानंतर ही जी आहे, तर ही शिलाई तुम्हाला फक्त इथून ते 2.5 इंचाची घ्यावी लागणार आहे. आणि हे अशा प्रकारे आपल्याला इथे 4 शिलाई घ्याव्या लागणार आहे. जर व्यक्ती जाड असेल तर तुम्हाला हे अर्धा इंचापर्यंत दाबायचं आहे. आणि जर व्यक्ती खूपच लुकडी असेल तर फक्त तुम्हाला एक असं काहीतरी हलकासं असं याला दाब देऊन इथे शिलाई मारायची आहे. हे झालं आपलं फ्रंट साईड. त्याच्यानंतर आपला हा योगपट्टी काढायच्या वेळेस तुम्हाला इथे जसं आपण 1 इंच वाढून घेतलं, तर इथं तुम्हाला अजून 1 इंच वाढून घ्यावं लागणार आहे. कारण तुमची वरती अर्धा इंच शिलाई जाणार आहे, खाली अर्धा इंच शिलाई जाणार आहे. त्यानंतर आपण हा हा जो आकार घेतलेला आहे,